श्लोक 8. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानिवाशयात. अर्थ, जेव्हा या शरीराचा स्वामी शरीर प्राप्त करतो अथवा ते सोडतो तेव्हा वायूने फुलातून सुगंध नेल्याप्रमाणे या इंद्रियांना तो आपल्याबरोबर घेऊन जातो. विवरण: वर सांगितल्याप्रमाणे जीवनातील प्रत्येक अनुभव कायम राहतो. ही जीवनभराची कमाई आपली कधी वाया जात नाही. कारण शरीरात येताना हा मी, मन व इंद्रिय या द्रव्यासह येतो व शरीर सोडताना त्यांना बरोबर घेऊनच जातो. या बरोबर नेण्याला फुलाच्या सुगंधाची इथे उपमा दिली आहे, तर मीला वायूची. फुलामध्ये सुगंधाचा साठा असतो. फूल हे सुद्धा एक शरीरच आहे. यापासून काही गंध घेऊन वायू वाहतो व तो आपल्या नाकापर्यंत पोचवतो. तो आपल्या नाकात शिरला की आपल्याला त्या फुलाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे हा वायू सुगंध वाहून नेण्याचे काम करतो, अगदी त्याचप्रमाणे देहाचा हा स्वामी ईश्वर मनासह 6 इंद्रियांना वाहून नेण्याचे काम करतो. तो जेव्हा एखादा देह स्वीकारतो तेव्हा तो या 6 इंद्रियांना त्या शरीरात नेतो व त्या शरीराशी संयोग घडवतो. आणि एखादा देह सोडून जातो तेव्हा तो या 6 इंद्रियांना बरोबर घेऊनच जातो. म्हणजेच शरीर धारण करताना अगर सोडताना दोन्ही वेळा ईश्वर या 6 इंद्रियांना धरून ठेवतो. आपण आपले घर बदलताना ज्याप्रमाणे घरातील सामान घेऊन जातो व नव्या घरात ते आणतो, अगदी तसेच ईश्वर शरीर बदलताना करतो. ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध आपल्याला दिसत नाही, पण त्याचे सूक्ष्म अणु वातावरणात असतात, त्याचप्रमाणे जीवात्मा किंवा ईश्वर आपल्या अनुभव समृद्ध झालेल्या मनासह इतर 5 इंद्रियांबरोबर असतो. म्हणूनच मी मध्ये जन्मोजन्मीचे संस्कार असतात. ते प्रसुप्त असले तरी ते पुसलेले नसतात. या श्लोकात भगवंतांनी 3 शब्द दृष्टांत रूपाने दिले आहेत. एक वायू, दुसरा गंध आणि तिसरा आशय. आशय म्हणजे स्थान, जसे जलाशय. येथे शरीराला आशय म्हटले आहे. गंधाचे स्थान फूल आहे. गंध वाहून नेणारा वायू म्हणजेच जीवात्मा, तो गंधरूप असलेल्या सूक्ष्म व कारण शरीराला बरोबर घेऊन जातो. तेव्हा त्याचे आशयरूपी स्थूल शरीर मागे राहते. या जीवाला 2 शक्ती प्राप्त आहेत, एक प्राणशक्ती आणि दुसरी इच्छाशक्ती. प्राणशक्तीमुळे श्वासोश्वास सुरू असतो. इच्छाशक्तीमध्ये भोग प्राप्त करण्याची इच्छा असते. सातत्याने श्वासोश्वास केल्याने प्राणशक्ती क्षीण होत जाते. ही शक्ती संपणे म्हणजेच प्राण्याचा मृत्यू होणे. मात्र जडाचा संग केल्याने सतत काहीतरी मिळवावे अशी इच्छा मात्र कायमच राहते. ही इच्छा ज्या क्षणी संपते तेव्हा माणूस जीवनमुक्त होतो. पण प्रत्यक्षात मात्र प्राणशक्ती संपली तरी इच्छाशक्ती शिल्लकच राहते. ती पुनर्जन्माला कारणीभूत असते असे भगवंत सांगत आहेत. या श्लोकात गृहीत्वा हा शब्द आहे. याचा अर्थ पकडणे, तादात्म्य पावणे असा आहे. येथे जीवाला वायूची उपमा दिली आहे. तो सुद्धा वायूप्रमाणे निर्लिप्त असतो. कारण वायूत नेहमी गंध टिकून राहत नाही, तो आपोआप नाहीसा होतो. मात्र जीव मन, बुद्धी, इंद्रिय यांना सोडत नाही, तोपर्यंत तो सुटत नाही. याचे कारण या सर्वांना जीव स्वतःच पकडून ठेवतो. गृहीत्वे तानी, म्हणूनच स्वतःहून सोडले तरच ते सुटतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.